या मंदिराचा सभामंडप हजारो घंटांनी का भरलेला आहे तुम्हाला माहिती आहे का? ऐतिहासिक वारसा लाभलेलं नाशिक शहर. गोदावरीच्या तीरी पूर्वभूमिक असलेल्या या मंदिरात प्रसन्न अशी श्री गणेशाची मूर्ती आहे. गंगापूर रोडवर सोमेश्वर मंदिराच्या अलीकडे गर्दझाडीच्या कुशीत आहे नवशा गणपती मंदिर. मंदिर पेशवेकालीन असल्याने या मंदिराला 300 वर्षाचा इतिहास आहे असे सांगितले जाते. राघोबा दादा आणि त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी हे मंदिर स्थापन केले. आनंदीबाई जोशी यांनी मंदिरात नवस केला. मग मुलगा झाला. मुलाचे नाव विनायक ठेवले. तेव्हापासून हे मंदिर नवशा गणपती म्हणून प्रसिद्ध झाले. सन 1990च्या कालखंडात संत गणेशबाबा यांच्या हस्ते मंदिरामध्ये अष्टविनायकाची स्थापना झाली. नवशा गणेशाची मूर्ती स्वयंभू असून चतुर्भुज आहे. मूर्तीच्या हातात पाश आणि फुले असून खालील एका हातात मोदक आणि दुसरा हात अभेय मुद्रेत आहे. नवशा गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे हजारो भाविक या ठिकाणी नवस मागण्यासाठी येतात. नवस पूर्ण झाल्यास मंदिराबाहेरील खांबांना घंटा बांधण्याची परंपरा आजही टिकून आहे. हे मंदिर पूर्वी जंगल भागातच होते, मात्र आजही मंदिरासभोवतालची गर्दझाडी, लागूनच असलेले नदीपात्र आणि येथील नीरव शांततामुळे या मंदिराला नक्की भेट द्या.